नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? मी गिरीश घोडेकर. मी आता या ठिकाणी शिवसेनेचा एक युवा पदाधिकारी म्हणून तुमच्याशी त्या ठिकाणी संवाद साधत आहे. काही दिवसांपूर्वी ओबीसी समाजाची मीटिंग झाली, माळी समाजाची. त्यामध्ये समाज बऱ्यापैकी त्या ठिकाणी उपस्थित होता. तर नक्की राष्ट्रवादीचे उमेदवार त्या ठिकाणी होते. नक्की काय विषय हा? तुम्हाला मी खरं सांगतो, आता जे सालोमेळ्यात जी मीटिंग झाली, बघ सालोमेळ्या मीटिंगमध्ये घेताना ते झाले स्थानिक रहिवासी होते. पूर्ण समाज हा काय नव्हता. आणि त्याच्यावर मला असं ऐकू आलं कानावर झाले काही स्वयंघोषित नेत्यांनी असं दिलं, बाईट दिली देवेंद्रभाई शहाने सांगितलं का पूर्ण माळी समाज तुमच्यासोबत आहे, काय तिथून मागं तुमच्या आमच्या संवाद साधून देत नव्हतं. पण सर तुम्हाला सांगतो, माळी समाज पुढं आहे, कोणासोबत आहे कोणासोबत नाही ही येणारी वेळ ठरवेल. आणि ज्या टायमाला मतदान होईल आणि 9 तारखेला निकाल लागेल त्यावेळेस कळेल. आणि समस्त नुसतं माळी समाज नाही तर संपूर्ण ओबीसी समाज सुवर्णाताई दरेकर आणि कपिल भाऊ काळे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, एवढं मी या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो. एका विरोधकांनी असं बोलला सोशल मीडियाच्या माध्यमातून की समोरचे हे बाहेर फिरत नाही, ही निवडणूक आली का फक्त शोबाजी करतात. नक्की काय हा विषय हा? जे कोणी समुदायाने टीका केली असेल त्यांच्या टीकेला मी फारसं महत्त्व पण देत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गीय आमदार माजी आमदार बीडी अण्णा काळे साहेब हे समाजात तळागाळात पोचणारे नेते होते. बीडी अण्णांचं जर तुम्ही नाव घेतलं तर बघा तुम्ही प्रत्येक कुटुंबाशी एक नाळ जोडणारा नेता, सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा नेता. आणि जर हे म्हणत असतील का बा आत्ता बाहेर पडले, पण तुम्हाला सांगतो मी कपिल भाऊंच्या बाबतीमध्ये बीडी अण्णा काळे फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब युवकांची कुणाचं दाखल्याचं काम असतं, कोणाचं हॉस्पिटलची अडचण असते, तर अहोरात्र तुम्ही रात्री 1 वाजता फोन करा, कधी बी उपलब्ध होणारा कार्यकर्ता म्हणजे कपिल भाऊ काळे आहे. हे जे असं म्हणतात की हे आता उतरले, बीडी अण्णांचं घर हे पहिल्यापासून समाजसेवन राजकारणात आहे. माजी आमदार बीडी अण्णा काळे हे 1990 साली ज्यावेळेस वळसे पाटील साहेब उभे राहिले होते, बरोबर त्या टायमाला वळसे पाटील साहेबांच्या प्रचारात खांद्याला खांदा हात लावून बीडी अण्णा होते. आमचा त्यावेळेस जन्म पण नव्हता, पण मला एवढं आठवते की अण्णांनी वळसे पाटील साहेबांना भक्कमपणे साथ दिली. असंही बोललं जात आहे की समोरच्या ज्यावेळेस विकास करून म्हणजे पुस्तक त्या ठिकाणी वाटप झालं, देवीदास दरेकरांनी वाटप केलेलं विकास केलेले कामांचे, तर त्यामध्ये असं बोललं जातंय की कुठेतरी एक संडास बांधणार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बोलणार की विकास करा की हा काय विषय? अहो साहेब यांची किती संकुचित वृत्ती यांची तुम्ही बघा. अहो घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटात असं कुठलंही काम नाही का जिथं देवीदास भाऊंनी भरीव तरतूद दिली. उदाहरणार्थ संत सावतामाळी मंदिर चौक एवढं मोठं सभामंडप त्यांनी बांधून दिला, हे एकदम मोठं काम आहे. अशी भरपूर काम आहेत, माझ्याकडे संपूर्ण यादी. पण कसं आहे ते टीका करत राहणार, त्यांच्या टीकेला न जुमानता. देवीदास भाऊंचं काम काय आहे? काम करणं. यांचं विरोधकांचं काम काय आहे? टीका करणं. पण देवीदास भाऊंचं काम आहे विकास कामं करणं, विकास कामावर भर देणं. मग शिवसेना हा पक्ष तोच आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा हा शिवसेना पक्ष आहे. त्यामध्ये जे आहेत उमेदवार, आताचे उमेदवार आहेत, त्यांच्यावर म्हणजे असं ते बोललो वारंवार टीका का केली जाते विरोधकांनी? कसं आहे सर तुम्हाला सांगतो, कपिल भाऊ काळे युवा नेतृत्व आहे आणि युवा शक्तीचा वाढता पाठिंबा पाहता कपिल भाऊंना त्यांना सॉफ्ट टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. मी असं या ठिकाणी ऐकलंय का यांचं समाजात योगदान काय, यांचं गावात योगदान काय. त्यांचं गावात योगदान काय आहे हे मतदान रूपी आशीर्वादातून जनता त्यांना देईलच. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, कपिल भाऊ कुठल्याही टीकेला न घाबरता ते त्यांच्या कामावर फोकस करत आहेत, सर्व मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. व्यक्तिशः आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर सोबत फिरतो अक्षरशः युवकांमध्ये इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यांच्याबद्दल का तरुणांचं आशास्थान, तरुणांचं प्रेरणास्थान, युवकांचं इतकं भारी संघटन त्यांनी यावेळेस केलेलं आहे. आणि 100% नुसते युवक नाही तर ज्येष्ठांचा सुद्धा त्यांना या घोडेगावातील मायबाप जनतेचा त्यांना या ठिकाणी 100% आश्वास मिळेल अशा मी 100% विश्वास बाळगतो. चर्चेतून असं समजतंय की कपिल भाऊ काळे आहेत, त्यांच्याबरोबर जे कोण कार्यकर्ता एखादा फिरला किंवा त्यांच्याशी बोलला किंवा त्यांचा स्टेटस ठेवला त्याच्यावर दडपशाही केली जाते अशी चर्चा आहे गावामध्ये. काय विषय? हे अगदी खरं आहे साहेब. कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मनातून ठरवलंय का आपला कपिल भाऊला पाठिंबा द्यायचा आहे आणि अशा प्रकारचे त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. शेवटी कसं हो, शिवसेनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा दिनदुबळा असतो, गरीब असतो, त्याच्यावर ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, आता ते
कार्यकर्ते किंवा ते जनता घाबरतील, पण तुम्हाला खरं सांगतो त्या जनतेचा रोष जो आहे ना तो 7 तारखेला मतपेटीतून ते नक्की व्यक्त करतील, हे मी तुम्हाला 100% सांगतो. विरोधकांकडून वारंवार विकासाबाबत बोललं जाते किंवा विकास खोटा केलाय म्हणून समोर, तर त्याबाबत काय सांगाल? नाही, दरेकर साहेबांची तुम्ही पुस्तिका पहा. घोडेगाव पेठ जिल्हा परिषदेत 200 कोटीची कामं केली आहेत. अहो, विकासाची गंगा त्यांनी या ठिकाणी आणली, त्यांनी भरपूर कामं केली. जर यादी वाचायला बसलो तर दिवस पुरायचा नाही. एवढी विकास कामं दिवस दरेकरांनी केली म्हणून तर जनता त्यांना पाठिंबा आहे ना. सुवर्णाताई दरेकर जरी गेल्या ना मतदारसंघामध्ये फिरायला तर ते लायक लोक जनता त्यांना सांगते तिकडे तुम्ही यायची आवश्यकता नाही. देवदास भाऊंनी आमच्या इथं निधी टाकलाय. अहो, साधा एक कच्चा रस्ता होता ठाकरवाडीमध्ये, फक्त तिथले कार्यकर्ते बोलले इथं आम्हाला यायला रस्ता नाही, तर त्यांनी लगेच खडी टाकली त्या रस्त्याच्या ठिकाणी. म्हणजे एवढं बारीक बारीक गोष्टीमध्ये लक्ष देणारे देवदास भाऊ दरेकर आहेत आणि त्यांच्या सोबतीला आता युवा नेतृत्व म्हणून कपिल भाऊ काळे यांची त्यांना 100% साथ राहील, मला असं आहे वाटतं. जो विरोधक विकासाबद्दल बोलले किंवा स्टंटबाजी करतात, शोबाजी करतात, तुम्ही का नाही त्यांच्या बाबत विकासाबाबत काय सांगा? म्हणजे त्यांनी विकास केलेला आहे का नाही केलेला आहे, तुम्ही का नाही बोलत त्यांच्याबाबत? नाही, आता मी काय बोलणार, मी त्यांच्यावर बोलून आपला वेळ कशाला खर्च करायचा. माझं एवढंच सांगणं आहे की जनतेला माहित आहे कोणी विकास केलाय कोणी नाही केला. लोकांपर्यंत जेव्हा पोहोचतो ना एखादा नेता, लोकांपर्यंत पोहोचतो, लोकांना माहित असतं हा आपल्या कामाचा माणूस आहे आणि हा 100% काम करू शकतो. कारण खरं सांगतो तुम्हाला, प्रशासकीय कामामध्ये देवदास भाऊ दरेकरांचा एक चांगला अनुभव आहे. प्रशासनावर काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगला हातखंडा आहे. गेल्या 5 वर्षात त्यांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे विरोधक जरी किती आरोप करत असले तर त्यात काही तथ्य नाही. देवदास दरेकर किंवा या भागामध्ये सध्या शिवाजीराव आढळराव पाटील जास्त प्रमाणात फिरतायत किंवा त्यांच्यावर जास्त बोलतायत, यामागचं कारण काय असावं? बरोबर. आता हेच 5 वर्षापूर्वी तुम्ही बघा एक भाषण ऐकलं होतं का दादांनी सांगितलं होतं की या जिल्हा परिषद गटामध्ये पूर्वी काही कामं होत नव्हती, परंतु देवदास दरेकर निवडून आल्यापासून त्यांनी विकास कामं चांगली केली आणि त्यांना पुढच्या निवडणुकीला बी त्यांनी शुभेच्छा दिल्या की तुम्ही विजय व्हाल म्हणून. हे 2017 साली जेव्हा देवदास भाऊ दरेकर निवडून आले होते. म्हणजे आता ठीक आहे, ही मोठी माणसं आहे, मी तर एकदम छोटा कार्यकर्ता आहे, त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. पण ते पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यांचं काम आहे फिरणं, त्यांच्या पक्षाची ते विचारधारा मांडत असतात आणि माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा तळागाळात जाऊन माझ्या पक्षाचं माझ्या उमेदवारांच्या ठिकाणी मी तिथं त्यांना सगळं समर्थन करत असतो. असे जे विरोध करतायत, जे विरोधक आहेत तुमच्या विकास कामांबाबत विरोध करतायत, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही आणि मतदारांना काय आव्हान कराल? मी त्यांना एकच सांगेल, गेल्या 5 वर्षामध्ये घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटात देवदास भाऊ दरेकर यांनी केलेली कामं आणि यांनी किती पाठपुरावा केला याची तुम्ही जर तुलना केली तर देवदास भाऊ दरेकर 100% उजवे ठरतात. मी या ठिकाणी एवढंच सांगू शकतो. मतदारांना काय आव्हान कराल? मी या ठिकाणी तुम्हाला खरं सांगतो, मतदार राजा सुज्ञ आहे. मतदारांना आव्हान करण्याइतका मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही, पण तुम्हाला खरं सांगतो येत्या 7 तारखेला न भूतो न भविष्याती एवढा मोठा महाविजय या घोडेगाव पेठची जनता आणि घोडेगाव पंचायत समिती गणाची जनता तसेच पेठ गणाचे आपले उमेदवार असतील मसेलीवरचे अंकुश भाऊ लांडे, या तिन्ही उमेदवारांना जनता भरघोस मतांनी विजय करतील. त्यांचे मतदान रूपी आशीर्वाद त्यांना या ठिकाणी देतील, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. विरोधक एवढे आरोप करतायत उमेदवारांवर, शिवसेनेच्या किंवा कार्यकर्त्यांवर, किंवा दबाव तंत्र टाकलं जातंय, दडपशाही केली जाते, असे चर्चेतून समजते, पण याबाबत तुम्ही काय सांगाल? बघा, ही लोकशाही आहे. संविधानाने प्रत्येकाला लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. ही दडपशाही, हे दबाव तंत्र योग्य नाही. पण पत्रकार साहेब, मी तुम्हाला एकच सांगतो शेवटी जाता तुम्ही जे पेरलंय ना तेच उगवणार आहे. धन्यवाद.